सुटणार। ह्याच मागणीसह मनोज जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले। राजकीय स्तरातनं विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। ओबीसीतनं आरक्षण देऊन दोन समाजात भांडण लावायचं नाही असं म्हणत महाविकास आघाडीला आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आणि त्यानंतर आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली, पण बोट मात्र केंद्राकडे दाखवलं। तामिळनाडू सारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहे ते आरक्षणाचे विरोधी आहेत, पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता। तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे। केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल। जर 58% 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तिढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। घटनेनुसार आरक्षणाची मर्यादा 50%ची आहे। महाराष्ट्रात सध्या एकूण 72% आरक्षण आहे। सध्या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती 13%, अनुसूचित जमातींना 60%, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 19%, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना 11%, विशेष मागासवर्गाला 2%, हा एकत्रित आकडा 52% इतका होता। यानंतर 2024 मध्ये 10% मराठा आरक्षणाची भर पडली, त्यामुळे सध्या राज्यातील आरक्षण 62%वर आहे। यामध्ये केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या 10% आरक्षणाचा समावेश केल्यानंतर आरक्षणाची टक्केवारी पोहोचली आहे 72%वर। तामिळनाडूतील आरक्षणाचा दाखला देत घटनेतील 50%ची अट केंद्रानं हटवावी अशी मागणी वारंवार विरोधकांकडून होते। इंदिरा साहनी केसनुसार भारतात आरक्षणाची मर्यादा 50% आहे। राज्य घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) नुसार मागासलेल्यांसाठी आरक्षण 1992च्या खटल्याच्या सुनावणीवेळी 50%वर आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं। जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं आरक्षण 50%च्या वर नेलं तर ते कमी करण्यात येईल असं निरीक्षण या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयानं मांडलं होतं। शरद पवारांनी केंद्राकडे बोट दाखवल्यानंतर आता यावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटतायत। हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते, त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। धन्यवाद। सध्या एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलंय, पण हे आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच स्वतंत्र आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। कायदेशीर दृष्ट्या जरांगेंच्या या मागणीला अनेकांचा विरोध आहे, पण जर स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल आणि ते जर कोर्टात टिकवायचं असेल तर त्यासाठी आरक्षणाच्या मर्यादेचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। पाटलांच्या मागणीनुसार सरसकट आरक्षण अशक्य आहे असं अनेकांचं म्हणणं आहे। यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पण शरद पवार यांच्या प्रतिक्रियेनं आरक्षणाचा चेंडू मात्र मोदींच्या कोर्टात गेलाय। पाहुयात यावरचाच एक खास रिपोर्ट। जरांगेंचं उपोषण, पवारांचं केंद्राकडे बोट, आरक्षणाचा